हे एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्यासोबत फॉक्सटेल मास्कचा रिव्ह्यू शेअर करणार आहे. मी हे लास्ट 2 मंथपासून यूज करते आहे. इट्स काइंड ऑफ क्ले मास्क अँड स्किनला हायड्रेट करेल. ह्यामध्ये मी तुम्हाला सगळी डिटेल्स शेअर करणार आहे. क्ले मास्क कधी यूज करायचे, कसे यूज करायचे, व्हिडिओला एंडपर्यंत बघा. फॉक्सटेल इज द स्टनर रेडियन्स मास्क. हे पोर्स क्लिन्झर करते, ब्लॅकहेड रिमूव्ह करते, टोन इम्प्रूव्ह करते. त्याच्यानंतर इन्ग्रेडियंट आहेत त्याचे किओलिन क्ले, ब्राझील क्ले, लॅक्टिस ॲसिड अँड ऑल फॉर स्किन टाईपसाठी सुटेबल आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल, ऑइली असेल, म्हणजे तुमच्या फेसवर ब्लॅकहेड्स असतील, टॅनिंग होते, पर्पल मास्कने कवर होते नेहमी, आणि मी हे लास्ट 3 वीक्सपासून यूज करते आहे. तर माझा रिझल्ट तर तुम्हाला ऑब्व्हियसली दिसतच असेल इथे. देन माझा फेस बघून तुम्ही पर्पल मास्क म्हणजे यूज करायचं ट्राय तरी करू शकतात ऑब्व्हियसली, आणि मास्कचा रिझल्ट पण शो करतो आहे तिथे. देन हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्या फेसला सुटेबल आहे, आणि स्किन कोणत्याही टाईपची असली तरी ते रिझल्ट दाखवते आहे. दॅट्स वाय मी थिंक केले की तुम्हालाही मी हा रिव्ह्यू देऊया आणि तुम्हीही त्याला यूज करणार अँड देन बेनिफिशियल असेल तुमच्यासाठी. तर ते स्किनला सॉफ्ट आणि हायड्रेट पण करते. स्किन ड्राय, नॉर्मल, ऑइली असेल तरीही सुटेबल आहे. अँड हाऊ टू यूज. देन आधी तर आपण फेस वॉश वगैरे करून घ्यायचा व्यवस्थित, फेस वॉश वगैरेने. त्याच्यानंतर क्ले मास्क घेऊन आणि क्वांटिटी एकदम लेसच ठेवायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडा क्ले मास्क स्टिकने घ्यायचा आणि फेसवर अप्लाय करायचा. ते अप्लाय झाल्यानंतर त्याला थोड्या वेळाने फॅनखाली वगैरे असं नॉर्मली तरी ड्राय होऊ दिलं. जोपर्यंत ते पूर्ण ड्राय होत नाही, आपल्याला फील होत नाही की ते ड्राय होते, तोपर्यंत ते असून द्यायचे. आफ्टर दॅट फेस वॉश करायचा, बट लाईक दॅट थोडं नॉर्मल गार पाणी असेल त्याच्यानेही जर तुम्ही ते फेस वॉश केला तरी इट्स ओके. देन आफ्टर 15 मिनिट्स तुम्हाला वॉश करायचं आहे. आणि 15 मिनिट्सच्या जास्त पण लागले जरी ड्राय होत नाही आहे तेवढ्या 15 मिनिट्समध्ये, तरी तुम्ही थोडा वेळ ठेवू शकतात. बट आणि कधी कधी सेन्सेशन पण होते, लाईक असं फेस जळल्यासारखं पण फील होते हे मास्क लावल्यानंतर. पण आफ्टर दॅट तुम्ही जेव्हा वॉश केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसेलच, आणि माझ्या फेसवरही तुम्हाला आता रिझल्ट दिसतो आहे की बिफोर अँड आफ्टर लाईक दॅट एव्हरीथिंग तुम्ही त्याच्यात दिसते. आणि वीकमधून तुम्ही 2 ते 3 वेळा हे यूज केलंच पाहिजे. लाईक दॅट म्हणजे इफेक्ट लवकर दिसेल तुम्हाला की यूज केल्यानंतर आपल्याला फेस कसा ग्लो करते, इच अँड एव्हरीथिंग. सो गाईज, एवढा माझा रिव्ह्यू, म्हणजे हा माझा रिव्ह्यू होता बिकॉज ऑफ पर्पल मास्क. हे खूप जेन्युइनली मी खूप सारे मॉइश्चरायझर यूजफुल आहेत. प्लीज गाईज लाईक, सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.